न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनासाठी यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक आलेले आहेत. आपण गणेशोत्सवाच्या निमित्तानं त्यांच्याशी गप्पा मारूयात. सर्वात प्रथम गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा फार फार शुभेच्छा. न्यूज 18च्या संपूर्ण टीमला खूप मनापासून शुभेच्छा देतो. बरं, कृष्णराजचा कसा असतो गणेशोत्सव, म्हणजे कसा साजरा केला जातो? म्हणजे अगदी लहानपणापासून, म्हणजे आत्ता ज्या आपण आत्ता अमरेंद्रला बघतोय तेव्हापासनं समजा जर सुरुवात केली तर तेच घर होतं का, किंवा मग कसा गणपती सगळे मिळून, मग तेव्हा परिवारात तुमच्या कोण कोण होतं, कसा साजरा व्हायचा? आमचे ॲक्च्युली कुठलेही कार्यक्रम असतील आणि खास करून गणपती, दिवाळी हे असे 2 सण आहेत जे संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन आम्ही साजरा करतो. ह्या वर्षीसुद्धा तसंच प्रत्येक वर्षीप्रमाणे संपूर्ण कुटुंब एकत्र आलं होतं. गणपती बाप्पांना घरी आणलं आणि फॅमिली थोडी मोठी होत चालली आहे. त्यामुळे जसे नवीन मेंबर्स ॲड होतील, जसे की वहिनी आहेत, अमरेंद्र आहे, त्यामुळे फार मजा येते. अशा सणावारांना सगळेजण एकत्र मिळून असतात. आणि मी खास करून थोडंसं कोल्हापूरबरोबर अनेक बाकी जिल्ह्यांमधले जे आमंत्रण होते, जे मला मागचे 2-3 वर्षाला बोलवत होते, मला जायला मिळालं नव्हतं. पण ह्या वर्षी खास करून पुण्याला, मुंबईला मी आजच पहिल्यांदा लालबागच्या राजालासुद्धा जाऊन आलो आणि तो अनुभवसुद्धा माझा फार चांगला होता. बरं, तेच आम्हाला पण देखील प्रश्न पडला आहे की कृष्णराज घरी दिसत नाही आहे जास्त, किंवा तुमचे व्लॉग्स असतील गणपती आगमनाचे, बरेच तुमचे फॉलोअर्स, त्यांनाही प्रश्न पडला असेल की घरच्या गणपतीला कमी आणि पुणे, मुंबई अशा सार्वजनिक गणपतीमध्ये कृष्णराज महाडिक जास्त दिसत आहेत का बरं? म्हणजे असं काय मला ॲक्च्युली तुम्ही जो प्रश्न विचारला तो आत्तासुद्धा विचारला जात होता. ज्या काही मंडळांना मी भेटी देत होतो इथं मुंबईमध्ये, तर सगळेजण मला तेच म्हणत होते की तुम्ही व्लॉग का करत नाही आहे. पण असं काही कारण नाही आहे, कारण मी जेव्हा किंवा कुठल्याही देवस्थानाला जातो किंवा एक भक्त म्हणून जातो, तेव्हा माझ्या डोक्यात हे व्लॉगिंग वगैरे जास्त नसते त्या दरम्यान. परंतु मी फोटोज, व्हिडिओ शेअर करत असतो. पण ह्यावर्षी खरंच खूप छान झालं, कारण कोल्हापूर सोडून बाहेर गणपती कसा साजरा केला जातो आहे बघितलं, आणि खास करून मुंबई, पुण्यामध्ये बघून तर मला म्हणजे फार आश्चर्य वाटलं. म्हणजे जसं दिवाळीला आपण नवीन म्हणजे घराचे रेनोव्हेशन करतो, नवीन कपडे घेतो, हे ते हां, तर तशा टाईपमध्ये खूप इथं मला बघायला मिळालं. प्लस मला घराचे गणपतीसाठी तर एवढे आमंत्रण होते, मला जायला मिळालं नाही, मी दिलगिरी व्यक्त करतो त्या बाबतीत. पण जी एक्साइटमेंट होती, जसं दिवाळीला असते ना, तसं सेम. त्यामुळं पुण्या मुंबईचा ज्या मोठ्या प्रमाणात गणपती साजरा होतो, ते बघून फार चांगलं वाटलं. बरं, कोल्हापुरात कसं, म्हणजे आधी मंडळात काम करणं किंवा काय, कारण तुमचं सोशल ह्याच्याकडे जास्त कल आहे, म्हणजे समाजकार्य, म्हणजे कोल्हापुरातली पोरं म्हटल्यावर मंडळामध्ये काम करतातच, तसं केलेलं आहे? हां, म्हणजे माझ्या बरेच मित्रांचे मंडळं आहेत आणि असतोय, म्हणजे मी मागचे 2-3 वर्ष तर एवढ्या मंडळांना भेटी दिल्या आहेत. लास्ट इयर थोडंसं माझी एक इंजुरी होती. पण मागचे 2-3 वर्ष मला आठवते मी एका गणपतीला नाही ना म्हटलं एक 70-80 आरत्या फक्त करायचो, भेटी नाही. त्यामुळं खूप चांगलं झालं. खूप मंडळंसुद्धा आता गणपती साजरा करायला चालू करतात. म्हणजे आमच्या इथं तर आता मिरवणूक जर तुम्ही बघितला, ती वर्षानुवर्ष एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. परंतु आज मीडियाच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून मला एक संदेश पण द्यायचा आहे, की मला ॲक्च्युली हे डॉल्बी सिस्टम वगैरे जे साजरा होतो ना, ते म्हणजे मी त्याचा फॅन नाही आहे बिलकुल. मला वाटते ट्रेडिशनल वेमध्ये आपलं कल्चर आपण सेलिब्रेट केलं पाहिजे. ढोल ताशा. हां, ढोल ताशा, लेझिम काहीही असो, पण ट्रेडिशनल वेमध्ये ते व्हावं. मी डॉल्बीला सपोर्ट करणारा एक व्यक्ती बिलकुल नाही आहे. म्हणजे तेच विचारायचं होतं की कोल्हापुरात डीजे डॉल्बीला जे काही नियंत्रण आलंय, म्हणजे काय वाटलं त्याच्यावर, काही वाईट नाही, वाटलं का? खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये वाढ होत होती. आणि मी माझ्या माध्यमातून माझ्या ज्या काही जवळचे मंडळ आहेत, मी त्यांना नेहमी प्रत्येक वर्षी सांगतो की डॉल्बीचं कमी करून आपण ट्रेडिशनल वेमध्ये जे काय असेल ते करता यावं. पण आता संख्या वाढत चालली आहे, युवकांचा उत्साह असतो आहे, त्यामुळं आपली आपली म्हणजे ही माझी भावना आहे फक्त. ज्याला जे योग्य वाटते ते त्यांनी करावं. बरं, कृष्णराज महाडिक म्हणजे अगदी काय म्हणतो आपण, देवदेव करणारा माणूस, किंवा आपण म्हणतो ना देवासाठी अखंड, म्हणजे भक्तीतला माणूस असं आपण म्हणू शकतो. तर मग काय गणपती बाप्पाकडे मागितलंय, किंवा पुढचे काय काय प्लॅनिंग्स आहेत की ज्याच्यासाठी बाप्पाचा आशीर्वाद? मी खरं तर म्हणजे आम्हाला लहानपणीपासून शिकवलं आहे, आम्ही फक्त देवाला मे बी से की वी आर ग्रेटफुल फॉर एव्हरीथिंग वी हॅव. म्हणजे आम्हाला आयुष्यात जे काय दिलं आहे त्या बाबतीत आम्ही फार फार म्हणजे आभार मानतो आहे देवाचे. आणि खरं सांगायला गेलं तर आम्ही असं देवाकडं काय मागायचं नाही आहे. जे काय आयुष्यात करत चाललो आहे, बिझनेसमध्ये, पॉलिटिकली, लोकांसाठी, त्यामध्ये वाढ होत राहावी. बरं, आता सध्या जरांगे पाटलांचं उपोषण बघितलं आपण, ओबीसींचं आंदोलन चाललेलं आहे, तर एक अगदी म्हणजे युवा म्हणून तुम्हाला काय वाटतंय
मराठा आरक्षणाबद्दल, ओबीसी आरक्षणाबद्दल काय तुमचं मत आहे? सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे की ज्या ताकदीने लोक ह्या आरक्षणाच्या पाठीमागे उभं राहिले होते, मला नाही वाटत आपल्या राज्याच्या किंवा देशाच्या इतिहासात असा क्षण कुठं घडला असेल. जे काय आता गोष्टी झालेल्या आहेत आणि आरक्षण मिळण्यापाठीमागं हे सगळ्या लोकांचं यश आहे. आणि सांगायला हा सुद्धा आनंद आहे, गेले अनेक वर्ष इतक्या लोकांची सरकार येऊन गेली, परंतु सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ह्या आरक्षणाला, ह्या समाजाला यश मिळालं. आणि इथून पुढं आता ह्या गोष्टीमध्ये चांगली वाढ होताना दिसेल. आणि मला वाटतं हे पण सिद्ध झालं की भारतीय जनता पार्टी आणि फडणवीस सरकार हे लोकांच्या हिताचा विचार करते आणि त्यांच्या मागणीसाठी ते पूर्णपणे सक्षमपणे ताकदीने उभे आहेत. बिलकुल. खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि आमच्या गणपती बाप्पाला त्याचे आशीर्वाद घेतलेत, आमच्या ऑफिसला भेट दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. तर कृष्णराज महाडिक यांनी न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाचं दर्शन घेतलंय आणि त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा आपण देऊन इथेच थांबतोय. मात्र तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.